लग्नाला 15 वर्षे झाली होती, पण आजही अनिरुद्धला मृणालीकडे पाहताना पहिल्या भेटीची आठवण यायची. त्या दिवशी मृणालीने हलकसं हसत मान खाली घातली होती आणि अनिरुद्धने पहिल्यांदाच समजून घेतलं होतं, काही नाती बोलून नाहीतर शांततेतच उमलतात. त्यांचं लग्न प्रेमविवाह नव्हतं ना जबरदस्तीचं. घरच्यांनी ठरवलेलं साधं सरळ. सुरुवातीला दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते. मृणाली घरात नव्याने आलेली सून आणि अनिरुद्ध ऑफिसघर जबाबदाऱ्या यांच्यात अडकलेला नवरा. पहिल्या काही महिन्यांत प्रेम नव्हतंच होती, ती फक्त जुळवून घेण्याची धडपड. मृणाली पहाटे उठून घर सांभाळायची, स्वयंपाक, सासू सासऱ्यांची काळजी, आणि तरीही स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवत चाललं होतं. अनिरुद्धला हे कळायचं, पण तो काही बोलायचा नाही. त्यालाही शिकवण्यात आलं होतं की पुरुषाने भावना व्यक्त करायच्या नसतात. एक दिवस मृणाली आजारी पडली. ताप, अंगदुखी, अशक्तपणा. तरीही ती स्वयंपाकघरात उभी होती. अनिरुद्ध ऑफिसला निघणारच होता, पण तिचा थरथरता आवाज त्याच्या कानावर पडला. आज जरा बरे नाहीये, तो थांबला. पहिल्यांदाच त्याने ऑफिसला सुट्टी घेतली. मृणालीला झोपून स्वतः स्वयंपाकघरात गेला. भाजी कापताना त्याच्या हाताला जखम झाली, दूध उतू गेलं, पोळी करपली, पण त्या दिवशी मृणालीच्या डोळ्यांत पाणी आलं. दुखण्याचं नाही, प्रेमाचं. त्या दिवसापासून अनिरुद्ध बदलायला लागला. तो मोठ्या गोष्टी करत नव्हता, पण छोट्या छोट्या सवयींमधून प्रेम व्यक्त करायचा. मृणालीच्या आवडीचा चहा, तिच्या शांततेत दिलेली साथ, आणि कधीही न सांगता समजून घेणं. काळ पुढे गेला. संसार वाढला, मुलं झाली, जबाबदाऱ्या दुप्पट झाल्या, आर्थिक अडचणी आल्या. कधी कधी वादही झाले, शब्द कटू झाले, रागात अबोला धरला गेला. पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, कोणीही एकटं झोपायला गेलं नाही. एकदा अनिरुद्धची नोकरी गेली. घरात सन्नाटा पसरला. तो आतून खचला, स्वतःला अपयशी समजू लागला. त्या काळात मृणाली काहीच बोलली नाही. तिने फक्त त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आपण दोघं आहोत, एवढं पुरेसं आहे. त्या एका वाक्यात अनिरुद्धला पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळालं. काही वर्षांनी मृणाली आजारी पडली. गंभीर आजार, हॉस्पिटल, औषधोपचार. अनिरुद्ध दिवसरात्र तिच्या शेजारी बसून राहायचा. तिचे केस अलगद विंचरणं, औषधं वेळेवर देणं, तिच्या वेदनांवर स्वतःचं हसू पांघरून घालणं, हेच त्याचं आयुष्य बनलं. एक दिवस मृणाली म्हणाली, तू थकलायस, थोडं घरी जा. अनिरुद्ध हसला, तुझ्याशिवाय घरच कुठलं? मृणालीच्या डोळ्यांत पाणी आलं. खरं प्रेम म्हणजे गुलाब भेटवस्तू किंवा मोठी वाक्यं नाहीत. खरं प्रेम म्हणजे आयुष्याच्या कठीण क्षणात मी आहे असं न सांगताही सोबत उभं राहणं. आज त्यांना लग्नाला 25 वर्षे झाली आहेत. आरशात पाहिलं तर सुरकुत्या दिसतात, केस पांढरे झालेत, पण हातात हात घेताना अजूनही तोच ओलावा आहे. लोक विचारतात, इतकी वर्षे कशी टिकवली? अनिरुद्ध आणि मृणाली एकमेकांकडे पाहून हसतात, कारण काही नाती जगाला दाखवण्यासाठी नसतात, ती फक्त जगण्यासाठी असतात. भेटूया लवकरच दुसऱ्या भागात.